ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरिताचा अध्याय 6 भाग 2 चालू करूया. तर आता पूर्वीच्या मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या अनुसंधानाने जन्माच्या कथा कीर्तनाविषयीचे वर्णन पुढे चालूया. एक भक्त गोपाळ गुंड होते. त्यांची बाबांवर फार भक्ती होती आणि बाबांचे सतत नाव घेऊन ते वेळ घालवीत असत. त्यांना संतान नव्हते. पुढे साईबाबांच्या प्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले आणि त्यांचे मन प्रसन्न झाले. एकदा गोपाळ गुंडांच्या मनात आले की शिर्डी गावात दरवर्षी एक यात्रा किंवा उरूस भरवावा, म्हणजे सर्वांना आनंद होईल. तात्या कोते पाटील, रामचंद्र दादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे सर्व मुख्य मंडळींना हा विचार आवडला आणि ते तयारीला लागले. पण या वार्षिक उत्सवाकरिता एका नियमाचे बंधन होते. त्याकरिता जिल्हाधिकारी यांची संमती घेणे आवश्यक होते. त्यासाठी प्रयत्न करू जाता गावातील एक कुलकर्णी म्हणजे सरकाराने आपला वसूल इत्यादीचा हिशेब लिहिण्यासाठी नेमलेला अधिकारी कुत्सितपणे उलटा गेल्याने कार्यात विघ्न उद्भवले. कुलकर्णी जो विरुद्ध गेला त्याचा काय परिणाम आला तो पहा. यात्रा शिर्डीत भरू नये असा जिल्ह्याचा हुकूम झाला, परंतु ही यात्रा शिर्डीत भरवावी असेच बाबांच्या मनात होते. त्यासाठी पूर्ण आशीर्वादयुक्त त्यांची आज्ञाही झालेली होती. गावकऱ्यांनी पिच्छा पुरविला, जीवापाड यत्न केला आणि अधिकाऱ्याने हुकूम फिरवून सगळ्यांचा मान राखला. तेव्हापासून म्हणजे शके 1819 म्हणजेच सन 1897 बाबांच्या संमतीने रामनवमीच्या दिवशी यात्रा ठरविली. तात्या कोते व्यवस्था पाहू लागले आणि यात्रा अपरंपार येऊन लागली. त्याच रामनवमीच्या दिवशी भजन पूजनाच्या समारंभासह ताशे चौघडे वाजंत्र्यांसह यात्रा चोहीकडून व भरपूर येऊ लागली. दरवर्षी 2 नवीन निशाणे समारंभपूर्वक मिरवत आणून मशिदीच्या कळसाला बांधली जातात आणि शेवटी तेथेच रोवली जातात. एक निमोणकरांचे व दुसरे दामोअण्णांचे अशी 2 निशाणे थाटामाटात मिरवली जातात आणि मग मशिदीच्या कळसाच्या टोकावर फडकत ठेवली जातात. पुढे या उरुसापोटी रामनवमीचा उत्सव कसा उद्भवला ते आश्चर्यकारक कथानक ऐका. हा रामनवमीचा उत्सव म्हणजे शिर्डी गावाच्या आत्मानंद देणारा मान सन्मान आहे. शके 1833 म्हणजे सन 1911 साली रामनवमी प्रथम झाली आणि उरसापोटी जन्माला आली आणि तेव्हापासून अखंड चालत आहे. प्रसिद्ध काही कृष्ण जागेश्वर भीष्म यांच्यापासून या कल्पनेचा उगम झाला. त्यांना वाटले राम जन्मोत्सवाचा आरंभ करावा, सर्वांना फार हितकारक होईल. तेथपर्यंत केवळ उरूस यात्राच पुष्कळ प्रमाणात भरत असे. त्यातूनच हा राम जन्माचा गोड उत्सव त्या साली उदयास आला. एकदा भीष्म वाड्यात स्वस्थ चित्ताने बसले असता काका महाजनी पूजा साहित्यासह मशिदीत जाण्याला तयार झाले. मनात साई दर्शनाचा हेतू, त्याचबरोबर त्यावर उरुसाचीही मोज म्हणून काका उत्सवासाठी आधीच एक दिवस शिर्डीत हजर झाले होते. योग्य वेळ पाहून भीष्माने काकांना विचारले, माझ्या मनात एक चांगला विचार आला आहे, मला मदत कराल का? येथे दरवर्षी उरूस भरत असतो. राम जन्माचा हा दिवस आहे, तेव्हा राम जन्मोत्सव संपादण्याची ही संधी अनायासे आलेली आहे. काका महाजींना हा विचार आवडला. ते म्हणाले, घ्या बाबांचा होकार, त्यांच्या आज्ञेवर सर्व काही आहे. कामाला लागायला मग उशीर नाही. परंतु उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते. तो प्रश्न उभा राहिला. खेडेगावी हरदास म्हणजे कीर्तनकार कोठला सापडायला, ही एक अडचण उभी राहिली. भीष्म म्हणाले, मी कीर्तन करीन, तुम्ही पेटीचा सूर धरा. राधाकृष्णबाई वेळेवर सुंटवडा तयार करतील. चला की मग बाबांकडे. शुभ कार्याला विलंब लावला की काहीतरी अडचण उभी राहते. शुभ कार्याला शीघ्रतत्वाची जोडी दिली की ते हातोहात साधले जाते. चला आता कीर्तन करायची आज्ञा घेण्यास आपण जाऊया. असे बोलून ते दोघे लगेच त्यावेळी मशिदीत येऊन पोचले. काकांनी पूजेला आरंभ करताच बाबांनीच प्रश्न केला की वाड्यात काय चालले होते, पण काकांना विचारणे सुचले नाही. तेव्हा लगेच बाबांनी तोच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने भीष्माला विचारला. का हो, बुवा काय म्हणत होते?
तेव्हा काकांना आठवण झाली आणि त्यांनी मनात योजलेला हेतू सांगितला. बाबांच्या मनाला तो विचार आवडला आणि उत्सव करण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा लेंडीला गेलेला पाहून सभा मंडपात पाळणा बांधला आणि कीर्तनाचा थाट केला. पुढे वेळेवर श्रोते जमले आणि बाबा परतले. काका पेटीवर येऊन बसले. इतक्यात बाबांनी त्यांना बोलाविणे पाठवले. बाबा तुम्हाला बोलावित आहेत. हे शब्द ऐकताच काकांच्या पोटात धस्स झाले. काय झाले मनाला कळत नाही. कथेचा विरस न हो. बाबांचे निमंत्रण ऐकून काकांनी तेथेच गाळण पडली. बाबांचे मन क्षुब्ध का बरे झाले. कीर्तन निर्विघ्नपणे पार पडेल ना. काका पुढे चालत आणि मागे पाहत भीत भीत मशिदीच्या पायऱ्या चढू लागले. पावले मंद मंद पडत होते. काका फार चिंताग्रस्त झाले होते. बाबा त्यांना विचारू लागले, हा पाळणा ते कशाला बांधला. काकांनी कथेचं तात्पर्य व उत्सवाची योजना सांगितली आणि ती ऐकून बाबांना आनंद झाला. मग बाबांनी तेथे जवळच असलेल्या निंबरातून म्हणजे कोनाड्यातून एक सुंदर हार घेऊन काकांच्या गळ्यात घातला आणि आणखी एक भीष्मांकरिताही दिला. पाळण्याचा प्रश्न विचारल्यावर मोठी काळजी उत्पन्न झाली होती, परंतु तो हार गळ्यात पडल्यावर सर्वांची काळजी दूर झाली. आधीच भीष्म बहुश्रुत म्हणजे पुष्कळ गोष्टींचे ज्ञान असलेले व विविध कथा पारंगत, त्यामुळे कीर्तन रसभरीत झाले आणि श्रोत्यांना अपरिमित आनंद झाला. बाबांचाही चेहरा प्रसन्न दिसला आणि जसे अनुमोदन दिसले तसाच कीर्तन भजनाचा उत्सव करून घेतला. राम जन्माच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल पडला आणि कौसल्याच्या मंदिरात श्रीरामाऐवजी जणू काय बाबाच नरसिंह रूपाने प्रकटले. गुलालाचे केवळ निमित्त होते. राम जन्माचा तो आवेश होता. आता अहमरूपी रावणाचा नाश होईल आणि दुर्वृत्तीरूपी राक्षस मरतील. बाबांना एकाएकी क्रोध आला. जणू काय प्रत्यक्ष नरसिंहाचे रूपच. शिव्या शाप सुरू झाले आणि त्यांचा भरपूर वर्षाव झाला. राधाकृष्णमाई पाळण्याचे तुकडे होतील म्हणून मनात गडबडून गेल्या. तो कसा सुरक्षित राहील याचे त्यांना सांकडे पडले. सोडा सोडा लवकर सोडा असा त्यांचा पाठीशी लकडा लागल्यामुळे काका तो पाळणा सोडायला पुढे सरकले. तो बाबा अत्यंत खवळले आणि काकांच्या अंगावर धावून गेले. मग पाळणा सोडणे जागीच राहिले आणि बाबा देखील शांत झाले. पुढे दुपारी आज्ञा मागितली असता बाबा आश्चर्याने म्हणाले, आताच पाळणा कसा सोडता. अजून त्याची आवश्यकता आहे की. ही आवश्यकता तरी कसली. साईबाबांचे शब्द चुकीचे किंवा उगाच करण्याशिवाय नसणार. विचार केल्यावर लक्षात आले की उत्सवाची सांगता झालेली नव्हती. येतपर्यंत उत्सव झाला, परंतु जोपर्यंत दुसरा दिवस नाही उगवला व गोपाळकाला नाही झाला तोपर्यंत उत्सव यथास्थित संपूर्ण झाला असे म्हणू नये. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला व कीर्तन झाल्यावर पाळणा सोडण्याची आज्ञा बाबांनी दिली. ओम साईराम. अध्याय 6 भाग 2 आपण इथेच संपूया. ओम साईराम. भक्तजनो, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.